नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. आजचा दिवस साधासुद्धा नाही आहे मंडळी, कारण आज आहे दीप अमावस्या. अमावस्येची काळोखी रात्र आणि त्याच अंधारात आपण प्रज्वलित करतोय एक छोटासा दिवा. पण तुम्हाला माहीत आहे का, या दिव्याचं महत्त्व फक्त घर उजळण्यासाठी नाही, मुलांचं औक्षण करण्यासाठी नाही, तर पूर्वजांच्या स्मरणासाठी देखील प्रज्वलित केला जातो. पितरांना बिलकुल विसरू नका आजच्या दिवशी. त्यात आज सूर्यग्रहण देखील आहे. पण थांबा, हे सूर्यग्रहण भारतात दिसणार आहे का? कोणत्या वेळेला राहू काळ आहे? दीपपूजा कधी करावी मग? किंवा कुठल्या दिशेला नेमका पितरांचा दिवा लावायचा आहे? चारमुखी लावायचा, तेलाचा लावायचा की काय? या सगळ्यांची उत्तरं आज मी तुम्हाला देणार आहे. अगदी शेवटपर्यंत व्हिडिओ थोडक्यात सांगणार आहे, त्यामुळे ही माहिती सोप्या पद्धतीने आपण जाणून घेणार आहोत. शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. आज दीप अमावस्या का विशेष आहे? तर दीप अमावस्येच्या दिवशी दिव्यांची पूजा करण्याची महाराष्ट्रात विशेष परंपरा आहे. म्हणूनच आज दीप अमावस्येला अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचं प्रतीक मानलं जातं, कारण दीप अमावस्येपासूनच दिवस हळूहळू लहान होत जातो. त्यामुळेच रात्र ही मोठी असते. मग दिव्याच्या प्रकाशामध्ये अंधार नष्ट व्हावा ही त्यामागची आपल्या पूर्वजांची भावना. त्याचबरोबर पूर्वजांचे आशीर्वाद सदैव आपल्या कुटुंबावर राहावे म्हणून आपण पितृ जे आहेत त्यांच्यासाठी देखील दीपपूजनाची एक विधी करणार आहोत. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राहू काळ. राहू काळ अजिबात चुकवू नका. या काळात दिवा प्रज्वलित करू नका. तुम्ही ज्या ठिकाणी राहता त्या स्थानिक पंचांगाच्या वेळेनुसार थोडासा मागं पुढे होईल टाईम, पण राहू काळ साधारण दुपारी 12:30 ते 2:07 आहे. म्हणून दीपपूजेसारखी नवीन सुरुवात यामध्ये करू नका. यासोबतच पंचांगात राहू काळ, यमगंड आणि इतर अशुभ काळांचा विचार करून तुम्हाला सकाळपर्यंत म्हणजे सकाळपासून दुपारपर्यंत कोणतीही दीपपूजा करायची नाही. संध्याकाळीच 4 नंतर तुम्ही याची तयारी करायची आहे. आणि मग शुभ वेळ काय आहे? तर दीपपूजेचा शुभ वेळ आहे 5 ते 7. 5 वाजता सुरू करायचं आहे सायंकाळी ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत. प्रत्येक ठिकाणी थोडासा मिनिटांचा मागे पुढे एक डिफरन्स होऊ शकतो, कारण स्थानिक प्रत्येक महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यानुसार, प्रत्येक गावानुसार ही वेळ थोडीफार बदलते. मग आता आपल्याला काय करायचं आहे, तर फुलांनी सजावट करायची, उंबरठा लेपन करायचं, देवांची जी आपण पूजा केलेली आहे एका चौरंग किंवा पाटावरती दिवे सगळे सेपरेट घेऊन दिव्यांची पूजा करायची. स्वच्छ लख्ख करून ते दिवे त्यांना हळदी कुंकू समर्पण करून, अक्षदा फुले समर्पण करून सुरुवातीला गणपती बाप्पांचा मंत्र म्हणत गणपतीची स्थापना करायची सुपारीने. आणि हे दीपदेवा हात जोडून म्हणायचं, माझ्या घरातील अज्ञानाचा आणि दुःखाचा अंधार दुःख दूर करून सुख, शांती, आरोग्य आणि समृद्धीचा प्रकाश द्या. पण आजच्या दिवशी मुलांना ओवाळायची देखील परंपरा आहे. ही न विसरता आपल्याला मुलांना औक्षण करायचं आहे. मुलं म्हणजे घराचा प्रकाश, आपले वंश. त्यांच्या आयुष्यातील अडथळे हे दूर व्हावेत, त्यांना आरोग्य, बुद्धी, दीर्घायुष्य मिळावं या भावनेने त्यांचं औक्षण करायचं आहे. मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की 7 छोटे छोटे कापूरचे तुकडे घ्या. त्याचबरोबर 11 लवंगा घ्यायच्या आहेत. याचा अग्नी जो प्रज्वलित करायचा आहे, जो हे पेटवल्यानंतर जी आग जळणार आहे त्याच्याने अग्निस्नान मुलांचं करायचं आहे. यापूर्वीच्या व्हिडिओत देखील सांगितलेला आहे. खूप महत्त्वाचा विधी आहे हा, जो आम्ही रेकी हिलिंगमध्ये देखील करतो. तो तुमच्यासाठी मी आज सांगितलेला आहे. प्रत्येक आईने करायचा आहे. प्रत्येक महिलेने स्वतःवरून देखील डोक्यापासून खाली पायापर्यंत 11 वेळा हे अग्निस्नान उतरवायचं आहे. यामुळे ऑरा शुद्ध होतो. मनातील नकारात्मक विचार निघून जातात. वाईट दुष्ट नजर लागलेली असेल ती निघून जाते आणि मन शुद्ध होऊन आपला ऑरा क्लीन होतो. मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मुलांवर देखील हे उपाय करायचे आहेत. त्याचबरोबर आपल्या पतीला देखील हा अग्निस्नानाचा उपाय करायचा आहे. त्यातच आज अमावस्या आहे म्हणून हा उपाय खूप महत्त्वाचा. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पितरांसाठी लावायचा जो दिवा आहे त्याबद्दल बोलूया. पितरांचा दिवा जो लावणार आहोत तो कणकेचा बनवायचा आहे. 4 मुखी दिवा घ्या. त्यामध्ये शक्य असेल तर तिळाचे तेल किंवा मोहरीचे तेल वापरा आणि हा दिवा दक्षिणेकडे तोंड करून आपल्या बाल्कनीत, आपल्या अंगणामध्ये, घराच्या ज्या दक्षिण दिशेला आहे तिथे सुरक्षित जागी ठेवा, प्रज्वलित करा.
दिवा लावताना मनात पूर्वजांचे स्मरण करा, त्यांच्या नावाने प्रार्थना करा आणि आमच्या ज्ञात अज्ञात सर्व पितरांना हा दीप मी अर्पण करत आहे. आमच्या कुटुंबाच्या वतीने त्यांच्या आत्म्यात शांती लाभो, त्यांचे आशीर्वाद आमच्या कुटुंबावर सदैव राहो असं म्हणायचं आहे. आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, सुरक्षित जागी दिवा ठेवा. वाऱ्यामुळे किंवा आगीचा धोका निर्माण होणार नाही याची काळजी घ्या. त्याचबरोबर तुळशीजवळ एक दिवा लावायचा आहे. तुळस ही पवित्रतेचे प्रतीक मानली जाते, म्हणून तुळशीसमोर दिवा लावताना शांतपणे प्रार्थना करा, माझ्या घरात सुख शांती आरोग्य आणि सद्बुद्धी समृद्धी राहू दे म्हणून. त्याचबरोबर आज पितरांसाठी शिवमंदिरातील विशेष उपाय आहे. जाता जाता हा जरूर उपाय ऐका आणि लिहून घ्या. कारण भगवान शिवशंकरांना काळे तीळ मिश्रित जल अर्पण करा. शिवपिंडीजवळ तुपाचा दिवा प्रज्वलित करा. आपल्या पिता आपले जे आहेत म्हणजेच आपले पित्र वडीलधारे जे आहेत त्या सगळ्यांचं स्मरण करायचं आहे. जे जे पितर झालेले आहेत त्यांच्या स्मरणार्थ हा दिवा लावा. मनात आपल्या पूर्वजांना आठवा. ज्यांचे नाव माहीत आहे त्यांचे नाव घ्या. ज्यांची नावं माहीत नाही त्यांच्यासाठी म्हणा, माझ्या वंशातील ज्ञात अज्ञात सर्व पितरांना हा दीप मी अर्पण करत आहे. हे महादेवा, त्यांचा आशीर्वाद सदैव माझ्यावर आणि माझ्या मुलांवर, माझ्या पतीवर राहू देत. श्रद्धेनुसार अशा प्रकारची शिवपूजा करायची आहे, तर्पण करायचं आहे, पितरांचे स्मरण करायचे आहे आणि अमावास्येचा हा दिवस न विसरता आज अन्नदान जरूर करायचं आहे. शक्य असेल तर एखाद्या गरजू व्यक्तीला, गरीब कुटुंबाला आपल्या क्षमतेनुसार अन्नदान द्या. मोठी रक्कम देण्याची गरज नाही, फक्त अन्न जे आहे कोरडी शिदा वगैरे देऊ शकता. त्याचबरोबर आजच्या सूर्यग्रहणाबद्दल देखील बोलूया, कारण हा सूर्यग्रहण जे आहे ना ते भारतात दिसणार नाही आहे. त्यामुळे भारतात दिसत नाही म्हणून वेध पाळायची गरज नाही आहे. त्याचबरोबर हे ग्रहण आपल्याला लागू होत नाही, पण गर्भवती स्त्रियांनी काळजी घेणं हे गरजेचं आहे. त्यामुळे जरी रात्री 9 वाजता हे सूर्यग्रहण लागत असलं, आकाशातच लागणार आहे, भारतामध्ये त्यावेळी रात्र असेल, पण म्हणून भारतात हे ग्रहण प्रत्यक्षात पाहता येणार नाही. पण 12 ऑगस्ट रात्री 9 नंतर 13 ऑगस्ट पहाटेपर्यंत हे ग्रहण आहे, म्हणून 9 वाजता हे ग्रहण भारतात दिसणार नाही याची काळजी घ्या. पण आजच्या दिवशी तुम्ही दीपपूजन शुभ वेळेत करा. शुभ वेळ मी तुम्हाला सांगितलेली आहे, यापूर्वीचा देखील व्हिडिओ पहा. पुन्हा भेटू अशाच नवीन माहितीसोबत आणि नवीन व्हिडिओसोबत. पण हो, जाता जाता महादेवाच्या मंदिरात तेवढा हा दिवा लावायचा विसरू नका, पितरांच्या स्मरणार्थ. आज तुम्हाला वाटेल की हे काय, पण याचं जे आहे ना श्रेय किंवा याची जी फळप्राप्ती होणार आहे ती तुमच्या कुटुंबावर तुम्हाला इतकी छान मिळणार आहे. कारण ज्यांच्यामुळे आपण आहोत त्या पूर्वजांना हा प्रकाश अर्पण करा. त्यांच्या मार्गामध्ये त्यांना गती मिळावी अशी प्रार्थना मनोमन करा. दीप अमावास्येच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि प्रत्येक कुटुंबातील गरजू व्यक्तीपर्यंत हा व्हिडिओ जरूर पोहोचवा.